स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार असे सिंहजना करून इंग्रजांना हादरून सोडणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्यासोबत भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी लेखक लोकमान्य टिळक यांची यशोगाथा सांगण्यात उभी आहे. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीमधील चिखलगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ केशव गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळक लहानपणापासूनच हुशार बुद्धीचे होते. आत्मविश्वास आणि निर्भीडपणा हे त्यांचे गुण होते. 1877 मध्ये त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून पदवी मिळवली. केशरी मराठी वृत्तपत्रे सुरू केली. त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. लोकांनी एकत्र यावे म्हणून गणेशोत्सव व जीवनशिवजयंती उत्सव सुरू केली. इंग्रज सरकार विरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांनी अनेकदा तुरुंगात जावे लागले. तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना अशक्तचे जनक असे म्हटले. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले. भारतीय जनतेला स्वातंत्र्याला मार्ग दाखविणारा दीपस्तंभ मावळला. अशा थोर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवते. जय हिंद, जय भारत.